भारताच्या चांद्रयान-2 न केलं सूर्याच्या प्रभामंडळातून चंद्रावर पोचणाऱ्या मास इजेक्शनचं निरीक्षण. असं निरीक्षण नोंदवणारी ठरली पहिली चांद्र मोहीम. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम. झारखंड मुक्ती मोर्चाचा 6 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय. जीएसटी दरकपातीचा अपेक्षेपेक्षाही जास्त लाभ ग्राहकांना मिळाला. नवरात्रीपासून वस्तूंच्या, विशेषतः स्वदेशी वस्तूंच्या खरेदीत विक्रमी वाढ. वित्तमंत्री निर्मला सीतारामन. भारत उभारत असलेल्या 5G जाळ्याच्या विस्तार वेगानं जगाला थक्क केल्याचं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. भारतानं आपलं पहिलं स्वदेशी प्रतिजैविक नॅफिथरोमायसिन विकसित केलं, अशी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची माहिती. पुरामुळे गेल्या महिन्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी आणखी 3,25,000 कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर. राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह. अयोध्येत आज दीपोत्सव. दिल्लीतला कर्तव्यपथ हजारो दिव्यांच्या रोषणाईनं उजळला. आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्धविरामावर सहमती. कतार आणि तुर्की यांच्या मध्यस्थीनंतर समझोता.